खाली ठेवायचं कारण काय? फडक्या ग्रामपंचायतीत का ठेवल्यात? तुमचा विषय नाही, अगोदरच विचारतोय. मी घेतो तुम्ही घेतलं नाही त्याचा विचारतोय. ग्रामसेवक सांगावं ना. तुम्ही आता किती दिवस आहे मग? तुम्ही आतापर्यंत तुम्ही जयंतीला फोटो आणला, ऐका की अण्णा साहेब, जयंतीला फोटो आणला आणि परत खाली नेऊन ठेवला, म्हणजे ही मानसिकता कुठली आहे? जर नाही करून जिथं बाबासाहेबांना किंमत नाही तिथं आमचा विषय सोडून द्या. ते आले दळवी साहेब त्यांचा विषय करायला पाहिजे होतं. 10 रुपयाचा हार बाबासाहेबांना घातले, मग तुम्ही एवढा फ्रॉड करताय. करायच पाहिजे. त्या फ्रॉड मधलाच एक हार घातला असता तरी पुण्य लागला या असतं. सासून करायची गोष्टी नाही आपल्या मनात करायला पाहिजे. ते काय सांगायचं कायमस्वरूपी नको का तुमच्या डोक्यावर? ही मानसिकता कुठली आहे? तर मी गेल्या मिटिंगला सुद्धा मॅडमला म्हणलं तुमच्या डोक्यावर पाहिजे फोटो बाबासाहेबांचा. नाही सगळे तुम्ही ठेवले पाहिजे. बाबासाहेबांना विरोधक आहेत. आम्हाला बाकीचं काही नाही, पण आम्हाला बाबासाहेबांच्या फोटोच्या जास्त आम्हाला जास्त हे आत्महित आहे. आम्हाला बाकीचे जवळ देते 15% येते. हो मग तेच की आम्ही जयंती असली तर सगळे महापुरुष लावतो, सगळे टोटल संयुक्त जयंती म्हणून आम्ही साजरी केली जाते. दळवी साहेब इथं फोटो आणून परत त्या ग्रामपंचायतीत ठेवायचं कारण तुम्ही विचारावं. तुम्ही वरिष्ठ आहे. नाही तुम्ही वरिष्ठ आहे, तुम्ही विचारा ना. तत्कालीन काय सर, महापुरुषांचे फोटो खुर्ची खरेदी करणे किंवा सजावट करणे आणि महापुरुषांनाच विसरायचं म्हणजे काय नेमकं? काय नेमकं तुम्ही काय संविधानिक पद सगळीच बघतात ना. द्वेषच आहे का? सगळी बांधले त्याला. हो पण का नाही? तर शोभा जाते का ग्रामपंचायतीची? लावली नाही, आता लावता येईल ना आपल्याला. अहो बाबासाहेबांचं तुम्ही मागे म्हणले होते म्हणले होते की बाबासाहेबांचा 90,000 तुम्ही खुर्च्या तुम्ही स्वतःला घेतल्यात. स्वतःला तुम्ही 90,000 खुर्च्या टेबल तुम्ही बिल लावताय, पण ज्यांच्या पुण्याने घेताय ते सगळेच महापुरुष पाहिजे. तिथं शिवाजी महाराज असतील, महात्मा फुले असतील, फुले शाहू आंबेडकर सगळेच पाहिजेत ना. तुम्ही जयंती पुरतं पूजा आहे त्यांनी सगळे महापुरुष त्यांनी परत त्या जुन्या ह्याच्यात, तुम्ही ना ह्याच्यात कशासाठी? खाली बसायचे. त्यांच्या दृष्टीने ते आउटडेटेड झालेत का? सांगा ना, उत्तर द्या की साहेब. तुम्ही तुमचं कसं चांगलं केलं? मला पटते त्यांना पटाय पाहिजे पटलं नाही, याला चौकशीची गरजच नाही. या गोष्टीला चौकशीची गरजच नाही. 8 दिवसाचे म्हणजे आता तुमच्या समोरच आहेत की महापुरुष नाहीत. तुम्ही जयंतीला आणलं आतापर्यंत जो मुद्दा आहे का नाही, मेन कसं सांगणार तुम्हाला असं आहे. नाही तुम्ही विचारलं पाहिजे ना. पदाधिकारी कोण आहेत किंवा सचिव कोण आहेत त्यांनी बघायला पाहिजे ती गोष्ट. पण मला म्हणायचं आहे मंडळी येते शाळा शिकलेली नाही. केलं होतं का ग्रामपंचायतीला? 15 ऑगस्टला बाबासाहेबांच्या फोटोचं पूजन करणं अनिवार्य होतं. सर्क्युलर आहे का नाही तसं? आता आहे का नाही मला सांगा. बघा कसं आहे माहिती, करायच पाहिजे. केलं का नाही तीच विचारतोय आम्ही आमची मानसिकता काय समजून घ्यायची की ह्या गावात आम्हाला स्थान नाही का? बाबासाहेबांच्या फोटोचं पूजन करणं असं सर्क्युलर आहे. माणसं काही गोष्टी विसरतात. काय विसरतात? काय विसरतात? तर आम्ही बाबासाहेबांचं फक्त कौतुक करत नाही, कुठलाच महापुरुषांनी ठेवलं नाही. ह्यांना खुर्च्या चांगल्या पाहिजेत, फिरणाऱ्या पाहिजेत, खाल्लं मऊ वाटलं पाहिजे, पण ज्यांच्यामुळे आपण हे पद भोगतोय त्यांचं काय? त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न कोण विचारात घ्यायचा? तिरंग्याला हार घातलेला ते तुम्ही टाकलाय कुठं? ते शोधा. आता तुम्हाला दाखवतो कुठे टाकलाय ती. आता तुम्ही बघायचा ना, मी पण बघितलंय. तेच की मेन मुद्दे घ्या की चांगलं चांगलं. सगळ्याच महापुरुषांचे फोटो पाहिजे. तिरंग्याला हार हा कुठं सोडला जातो? नदीला किंवा कुठेतरी पाण्यामध्ये सोडला जातो. त्यांनी टाकलाय कुठं बघ आता. आता तुम्हाला दाखवतो. आता इथं शेजारीच आहे, लांब नाही. ही मानसिकता चुकीची आहे हो. आम्ही मानसिकता ठेवली की आम्हाला हिंतीची वागणूक आहे. आम्ही स्वबळावर जे संविधानिक दृष्ट्या आम्हाला पटतंय पचतंय, सत्सविवेक बुद्धीला जेवढं नॉलेज आहे ते आम्ही आमच्या अधिकारासाठी लढतोय आणि त्यातनं सुद्धा आम्ही गावच्या सर्वांगीण विकासाचा विचार करतोय. आम्हाला गावानं नाही विचारात घेऊ द्या. सरपंच साहेब उत्तर द्या की. राष्ट्र जर सर्वतोपरी तर राष्ट्रध्वज पण सर्वतोपरी आहे ना? का सरपंच सर्वतोपरी आहे? मग आपली चूक झाली कबूल आहे का तुम्हाला? मॅडमनी सांगा, मॅडम का फोटो लावले ना? तुमचा बी कार्यकाल येत आहे. त्यांचाच होता अगोदर. हो त्यांनीच सांगा. त्यांना मी गेल्या सुद्धा बोलतो का नाही, तुमच्या डोक्यावर पाहिजे म्हणून फोटो. सांगा का लावला नाही तुम्ही ती सांगा ना आम्हाला.
तुम्ही जयंती पुरता इथं आणला, त्याला 10 रुपयाचा हार असा बसला बी नाही तो, सरपंचाने असा असा पुढे धरला, फोटो काढला. म्हणजे फॉर्मॅलिटी नका ना तुम्ही करू. मागे एका विद्वानानं असं म्हटलंय बरं का साहेब, की बाबासाहेबांच्या फोटोमुळे आमच्या भावना दुखतात, झेंडे तुम्ही लावाल, पुतळे उभे करा, त्यामुळे आमच्या भावना दुखतायत, असं एक विद्वान व्यक्तीचं म्हणलं. जाऊ द्या. त्यांनी फोटो आणले, कसं आहे ते काय पण आता करायचं काय तुमचं म्हणणं काय? नाही म्हणणं नाही का त्यांनी लावलं नाही, हा मानसिकतेचा विषय आहे ना. कसे कायदे जे आहे मुद्दा काय म्हणतोय आमचा, की बाबा तुम्ही जयंती पुरता आणला इथं आणि परत तिथं म्हणजे त्या जे आता ग्रामपंचायत पडक्या अवस्थेत आहे त्यात परत ठेवला. सगळ्या महापुरुषांचे फोटो तुम्ही स्वतःच चांगलं पण बघितला, ज्यांच्यामुळे आपण सन्मानानं जगतोय त्यांचे फोटो लावायला पाहिजे त्यांनी अगोदर 100%. तुम्ही कबूल करा, आम्ही त्यांना अडगणीत ठेवणार नाही, पण आणि उद्याच्या उद्या ते लावून घ्या. नाही नाही, आणि त्यांना महापुरुषांना तुम्ही अडगणीत ठेवले ना, त्यांना पहिल्यांदा सन्मानानं पहिल्यांदा बसवा, त्याशिवाय तुम्ही कोणी खुर्चीवर बसू नका. जी चूक आहे का नाही, जे चूक आहे ते चूक म्हणायच पाहिजे, बाकी नाही का. पण ती कबूल कुठं करते, कबूल म्हणून मॅडम सांगा की चुकलंय म्हणून फोटो लावून घ्या, 4 वर्ष चुकली सगळे लावा. आणि जर फोटो हे झाले असतील, दाखवून झाले असतील तर नवीन करून लावा. जयंतीला आवाज कमी करायची एवढं सांगाय कशी येते लगेच. लगेच पोलीस स्टेशनला मापाचे एका मापाचे करून घ्यायला लावा, वेळ लागला चालेल. फोटो आहेत सगळे, पण हिला आवडत आहेत मुद्दाम फोटो आहेत की आणि व्यवस्थित करून घ्या आणि लावा, तुम्हाला माहित नसेल वेळ लागला विचारून चालेल. घ्या. मॅडमला मागं सूचना केली, फोटो पहिला लावा. 4 लोक बोलतो. मॅडम स्वतः म्हणले काही वैभव वायकोटला मी ओळखत नाही, कोण आहे की म्हणून एवढा अटॅच करायला लागला, त्यांना दाखवायचं होतं कोण आहे वैभव. जाऊ दे नाही. नाही अहो, मागं सुद्धा तुम्ही गेल्या सांगा. वेळेस सुद्धा झालंय का होईल नाही नामदेव बाबा असताना इथं तसं होईल. एक मिनिट, गेल्या वेळेस सुद्धा मी झालं तर का नाही बाबा इथं फोटो लागला पाहिजे बोललो तो का नाही, मॅडमलाच म्हणलो होतो. मॅडमला म्हणलो तो स्वतः त्यांनी मुद्दाम लावला नाही. काय लावलं? लावाय पाहिजे. हे बघा काय क्षुल्लक काय काय मिस्टेक होतात का नाही, तुमच्या चुका निस्तर लागतात परत. काही गरज नाही तर बाहेरच्या माणसाने यायचं नाही, तर तुमचे प्रश्न सोडवायचे. ह्या गोष्टी कळायला पाहिजे. आपलं कार्यालय आपल्या घरात सगळं आपण देवास कुठं लावतोच ना, सगळ्या गोष्टी कळायला पाहिजेत. ते सांगायची गोष्टी नाही, ते समजून घेतलं की त्या कायद्यात सगळ्या गोष्टी आहेत, ते कुठली गोष्ट लावायची कुठली लावायची नाही, गेल्या वेळेला आपण समजून माघार घेतली म्हणून एवढा घोटाळा झाला. बरं का सर, आम्ही स्वतःहून 15% आम्ही त्या कुठल्या ह्याच्यात हे करा प्रश्न म्हणून नाही, हे सांगतो. काय असेल त्या निमित्तानं गोष्टी झाल्यात चांगल्या. आता ते फोटो आणि एप्रिलमध्ये मी काय म्हणतो, फोटो चांगले एप्रिलमध्ये सगळ्या ग्रामपंचायत झाले असतील का नाही, एका मापाचे करून तुम्ही लावतो. तुम्हाला 90,000च्या बसायला पुढच्या चांगल्या घेतल्या. तुमची काय मानसिकता झाली नाही की बाबा आपण एक प्रशासकीय अधिकारी आहोत, जबाबदार प्रथम नागरिक आहे गावचं. शिवाजी महाराजांच्या पासून सगळ्या महापुरुषांच्या प्रतिमा असाव्यात ह्या इमारतीमध्ये प्रोटोकॉलनुसार. जेवढे ही भावना झाली बसले सिंपल गोष्ट आहे. हो लागले नाहीत, राहिले किंवा आता नवीन झाले नाही, 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 विषय ऐका की, झाला नाही. ऐका की. आता त्यांनी घेतली आम्ही लावतो म्हणून नाही तसं नाही झालं. माझं मत काय, तुम्ही जयंतीला जिथं आणलं, समजा तुम्ही बाबा जयंतीला नव्हतं की तुम्ही तात्पुरतं पूजन केलं, पण त्याच्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की बाबा बरं, आपण फोटो आता व्यवस्थित नाही, त्याच्यात लावून घ्यायला पाहिजे. आपण सुधरून नवीन द्या. ग्रामसेवक म्हणजे लावून लावून घेऊ. घेऊ. चला. आता ती मला एक शंका आहे अशी, मी अण्णा साहेबांना सांगितलं. नाही नाही, आत नको, सगळी माणसं बाहेर आहेत, त्यांनी सगळी नाही बसणार बरं का. नाही बरं, आता तुम्हाला काम दाखवलं, ऐका की. नाही नाही, ऐका की. नाही नाही, विषयावर नाही. आत नको, समाज बांधव सगळे बाहेर आहेत. आता मी अण्णा साहेबांना म्हटलं बाबा एक मी काम बघितलं, 50,000 मरून टाकलाय, कुठे टाकलाय ती मला काय दिनात दाखवणार, आम्हाला दाखवलं पाहिजे ना आम्हाला. दाखवली पाहिजे ना, कुठे टाकलाय 50,000. नाही नाही, इथं बाहेरच दाखवा, आम्ही आत येणार नाही. सगळी माणसं बाहेर, मी कशाला आत? पण मी वारंवार अर्ज देतोय, मागासवर्गीय वितरण करताना समाजाला विचारात घ्या. तुम्ही सगळं मनमानीच करताय. सूचक अनुमोदकांना बी माहित नाही की आम्ही काय केलंय आणि काय नाही. त्यांच्या साहेब तुम्हीच मारताय. त्यांना विचारलं बाबा तुम्ही आम्हाला काय विचारात घेतलं नाही, म्हणजे आम्हालाच घेतलं नाही सदस्य म्हणतात, विचारते तुम्ही कोण.
मग मागासवर्गीय सदस्य असताना त्याला तुम्ही जर विचारात घेऊन पण ह्यांची सभा प्रत्येक वेळेस तहकूब 13 तारखेला सभा होती, एक सदस्य नाही, ग्रामसेवक नाही, आम्ही प्रश्न मांडायचे कोणापाशी? सभा किती तहकूब आहे तुम्ही बघा, चेक करा. ग्रामसभा झाली आतापर्यंत. तहकूब झाल्यानंतर काय परिस्थिती घेऊन तो ठराव सहमत करायचा असतो, एवढा तुम्ही अभ्यास मागोरी असलाच सगळं पाहिजे ना करताय. त्यांना. तुम्ही समाजाला विचारात घेत नाही. 1.5 लाखाची लाईटी आमच्या इथे लावल्या, दाखवा आम्हाला, फिरा आमच्या बरोबर आता. आम्ही कुठे न्याय मागायला? मागासवर्गीय वस्ती हमदाबाद असतील आहे का नाही हे चेक करा अजून. आपण काय सगळ्या मुद्द्याच्या अनुषंगाने नाही का नाही एका दिवसात तर प्रश्न होणार नाही. कागदावती साहेब दाखवते की कागद सगळं? दाखवतात कसं काय? कागदावर आपण प्रत्यक्ष बघू की कागदावर काय पण असू त्यांचं मग बघा की आता. आता बघ पण इकडे समजा 3-4 लाईटी लावताय तुम्ही, कागदावर 2 दाखवताय, म्हणजे तुमचं सगळं मनवायचं आहे ना. हा? उद्या देव जाऊ दे परवा आपण नाही, मी वर्षभर लढतो ह्या गोष्टीसाठी. तुम्ही वर्ष मॅडमला मी त्यांनी अर्ज दिला, मॅडमनी मला पोच दिला. मी 8 दिवस संपतो. नाही, बरं का, माझ्या पोचच त्यांनी घेऊन गेलेत, माहिती अधिकाऱ्यांना तक्रारी आता असतात. काय ते पुढचं शिपायांना विचारा ना तुम्ही, का दिले नाही मला पोच? माझं उत्तर द्या ना तुम्ही. पोच द्यायला जर तुम्ही मला अधिकार आहे, मी पुढचं उत्तर आम्ही जाऊ देऊ शकणार आहे का? विचारा तुम्ही त्यांना, बाबा यांची पोच का दिली नाही तुम्ही? 8 दिवस नाही, महिनाभर थांबतील ते. नाही, महिनाभर ना, महिनाभर लावून जाणार. मी काय म्हणतोय, मला जे काय का नाही आणले पत्र मी नाही, तुम्ही पत्र आणलंय की तुम्ही चौकशी करणार म्हणणार मी नाही 8 मला. दिवसात चौकशी करतो आणि जे असेल कोण असेल त्याला 2018 सुद्धा माझी तक्रार आहे. काय मागोरी सगळं केलं नाही आता बघू आपण ते काय जाऊ दे, मागचं जाऊ दे, पुढचं बघू ती आपण. मागासवर्गीय यादी दाखवा त्यांना, ती 15% कोण कोण आणि बसते ती. आम्हाला विचारायचं घेतलं नाही काय. आता ही तुम्हाला सांगतो, काम दाखवलंय, काम पूर्ण लिहिलंय, कलरचं काम नाही, बिल तुम्ही काढलंय, म्हणजे तुम्ही आम्हाला विचारातच घेत काय नाही. माहिती आहे, सगळ्या गोष्टी बघा आपण की. प्रत्येक मुद्दे बघूया. बौद्ध विहार, ग्रामनिधी, पूर्ण काम, आणि त्याची वर्क ऑर्डर तुम्हाला दाखवतो मी. तुम्ही बिल कसं काय काढलं तसं? रंग दिला नाही तरी तुम्ही बिल काढून, म्हणजे तुमचं सगळं मानातच चाललंय ना. बघू काय काय. आज आमची इच्छा काय आहे, ठीक आहे बाबा, आम्ही बी सहमती दाखवतो, गावच्या विकासासाठी मागासवर्गीय निधी तुम्ही वापरला इतर ठीक आहे, पण आम्हाला विचारात घ्या ना, तुम्ही सगळं दंडून कराल कसं काय चालेल? दलित वस्तीचा साखो पूल आम्ही नदीला दिलाय स्मशानभूमीला, का तर सगळ्यांची अंत्ययात्रा तिथनं जाणार आहे. म्हणजे जिथं समंजसपणाची भूमिका आहे तिथं आमचा समाज ठेवतोच ना. पण तुम्ही दांडलून जर कराल तर हे आम्ही नाही मान्य करू शकत. सांगून करावं सगळं गोष्टी. सांगून काहीच केलं नाही तर ही बघा की आता तुम्हाला दाखवतो. असू दे, एक मुद्दा असणार आहे, खड्डीवर पुस्तक एवढे आहे त्या मूल्य असणार आता आहे. ते ग्रामपंचायत आम्हाला माहिती तेवढी बरं, 15% निधीतनं तुम्ही घसरगुंडे का बसवताय? नाही बसत ठीक आहे, हे बघा की सगळे मुद्दे काढून द्या आपण. सगळे काढून मुद्दे सगळे अहो काढून. सगळे मुद्दे सहिती सगळ्या कुठले काढताय? मी काढतो, तुम्हाला करायचे सगळे मुद्द्याच्या अनुसार चौकशी करून आज आम्ही अहवाल देऊन टाकतो. तुम्ही लेखी द्या की 8 दिवसात आम्ही यांच्यावर माझी मागणी काय आहे, अनुसूचित जाती जमातीचा तुम्ही निधी वळवलाय तर त्या ऍक्टनुसार कारवाई तुम्ही करणार असेल तर मी उठतो. हो बरोबर आहे. अनुसूचित जाती जमाती ऍक्टनुसार तुम्ही कारवाई करा. चौकशी करतो पहिले. चौकशी मी दाखवतो की तुम्हाला माझं नाही, मत. नाही, ते नाही आता माझं मत काय मी तुम्ही केलं- ऐका नाही, हे बघा, मी माझ्या सांग- एक साहेब मी तुम्हाला सांगतो हात जोडून तुम्हाला. विनंती, ऐका की मला ह्या ग्रामपंचायत स्तरावरचा एक कागद तुम्ही बघून फक्त मला त्याची माहिती द्यावी की काम कुठे गेलंय, मी तुम्हाला ते पदावर कागद कसं पाठवतो. राहून देणार? तात्काळ त्यांचं थांबा की, हो दाजी. तात्पुरत्या एक स्वरूपात मिनिट निलंबन झालं. थांबा, एक मिनिट. तशी सगळ्यात चौकशी केली. नाही चौकशी करा की तुम्ही. मला अधिकाऱ्यांनी द्यावं लागणार ना वर्ष. हो एकच मिनिट, माझी एकच शंकेचं निरसन तुमच्याकडनं मला अपेक्षित आहे. ह्या कामाला तुम्ही ठिकाण जोडलं नाही, कुठं केलंय हे नाही, मला हे कागद तुम्ही दाखवा. हे जी माहिती मला आत्ता अण्णासाहेबांनी दाखवा. नाही दाखवावी मला, मी त्याशिवाय उठणार नाही. दाखवायला पाहिजे ना. प्रत्यक्षात माझं निरसनच करा ना तुम्ही. चौकशी तुम्ही करा पण ह्या मुद्द्याचं इथं तुमची लेखी दाखवा ना मॅडम. प्रोसिडिंगला असेल ना ते सगळ्या गोष्टी मग चुकीचे असं दिसतील आपल्याला. हॅलो, हो करतो मी फोन करतो. नाही बाहेर आलो. तुम्ही जरा इकडे दोघं कुठं टाकले रूम टाकलं तिथे केंद्र काढलंय का, प्रोसिजर आहे का, सगळ्या गोष्टी करायचं का, हे सगळ्या गोष्टी व्हायला लागतात. नाही आत्ता मला दाखवायचं. तुम्ही चौकशी नंतर करा पण ग्रामपंचायत स्तरावर मला आत्ता तेवढं दाखवा. निविदा स्थानिक सराव नाही काय स्थानिक कुठं टाकलं एमपी झाली
कुठल्या ठिकाणी मुरुम टाकलं गटरी झाली की नाही गटर नाही मुरुम गटराच्या ह्याच्यावर टाकलं 15 मिनिटातलं गटर झालं त्याच्यावर आपल्या फोटो काय नाही तोच मुरम वाढलाय तोच मुरम वाढलाय तो काय फोटो तुम्ही काढून ठेवायला पाहिजे होते तेव्हा तोच मुरम तेही केलेला आहे आणि त्याच्यावर गावतार वारलंय बघा जाऊन सगळं मोकळं सर्वे नंबर मध्ये ते टाकता येत नाही मुरुम तसा नाही मागणी नाही काय नाही ती लिखी दाखवाय त्यांनी सगळं मला सांगताना 3 ठिकाणचा मुरुम सांगितलाय आमच्या इथे ते मुरुम एक खडा टाकला नाही मागणी करून ते पाय फोटो टाकले अजून काम राहिले मुरुम टाकायचं राहिले ठिकाणी टाकायचं काम काय पूर्ण लोकेशन करायचं मुरुम पसंत नाही ठीक आहे आणि काम पण नाही त्यामुळे PMB नाही पेमेंट आधी कसं दिलं मग मुरुम पडला होता त्यामुळे तुम्ही खरेदी करायचं हा आपणच खरेदी केलाय त्याचं पावत्यांची पेमेंट केलंय त्याचं तर EMB राहिले त्यामुळे कारण काम झालं नाही पूर्ण ते काम पूर्ण झाल्यानंतर नाही आता मुरुम टाकलाय घालून 50,000 ते कुठे टाकलाय तेवढं म्हणून दाखव काय नाही केलं ह्यांनी मला तो आता गावातल्या लोकांच्या मुलाखती घ्या मला फक्त मुरुम आत्ता कुठं टाकलाय अहो त्या पायपा खाद्याला 30 त्यांनी प्लेन केलंय काय केलं नाही त्यांनी गावातली लोक सांगतात की कॉन्ट्रॅक्टरनं काय केलं पायपा टाकून कॉन्ट्रॅक्टरचं काम आहे काय नाही ते शिका तो आमच्या इथे एक काम केलंय काम नाही ते तुम्हाला दाखवतो मी मुरुमात हे जे काम आहे गटरचं ते 15 रुपयाचं काम आणि ग्राम गटर केलं मी सांगतो ना तुम्हाला नाही मला काही गोष्टी माहिती ज्या माहित नाहीत त्या मी सांगतो आता हे कलर न देता काम काढले बिल पूर्ण एमबी मध्ये असून बघा की शाखामध्ये असेल ते पण काय म्हणून पाठवतो ते ह्याचा EMBचा कलर कामात कुठला विषय आहे तुम्हाला काय भिंतीचा संरक्षण एस्टिमेटला होतं साहेब पण ते EMBला नाहीये EMBला ते काम घेतलेलं नाही ते पूर्ण झाले म्हणून म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त खर्च नाही असू दे कागदावर काही आहे मोरून बिरून आत्ताच बघा नाही टाकलेला मी सांगतो तुम्हाला गावकरी सांगा देऊ पाहणी करून द्या करावी काम झालं बघितले मला समजणार नाही काय ते बघितल्याशिवाय समजणार नाही ना तुम्ही तुम्हाला काय समजणार नाही
हेच कर. आहे का त्यात मुरुम? नाही त्यात नाही म्हणून बिल म्हणून नाही. मग 4 आणि 5 वर्षात एक बल बसवलं त्याचं बिल किती काढले बघा तुम्ही. त्याचे समाज मंदिर संरक्षक मंदिर म्हणते असं ते तसं मला मुद्दे समजणार पण नाही ते सगळे. ते एका दिवसाचं काम नाही, 4 दिवस बसायला लागेल बघायला लागेल सगळे मुद्दे. 15% मिळालेले नाही. सगळं टोटल बघणार मी. आता हे 1.5 लाख 15% नाही बाकीचं बघणार. 1.5 लाख रुपये लाईटी बसवलेत. बघा काय ते म्हणजे. आहे का पण वस्ती आपण ते बघायला लागलं मला सगळ्या गोष्टी केलंय की बघायला. नाही? अर्ज आलाय ते पासून बघा. सम्राटनगर मध्ये गटर बंद येतं दाखवलं. कुठं गटर बघायचं अर्ज पण हेच आहे. आपण जे खर्च केलाय का नाही 15% घसरगुंडी घेतली यांनी. 10% नाही साहेब ते. हो, काय काय मुद्दे आहेत, मला कसं आहे माहितीये, एका वेळेस सगळे समजणार नाही. हे नाही मागच्या ह्याला असेल बघा. हा, मागच्या ग्रामसभा वगैरे साहेब होत नाही, त्यामुळे आम्हाला काय 80,000 रुपये सोलर दुरुस्ती. आमच्या इथे सोलर नाही तुम्ही पण यायला पाहिजे ना. म्हणून खांबावरनं लाईट लावतो. खूप लोक माणसं येत नाही. आता होतील ग्रामसभा काय अडचण नाही. सगळ्यात खूप झाले. फक्त यायला माणसे तुम्ही या ना सगळे जण. आतापर्यंत आम्ही सगळे तेव्हा यायचं आता हे येतच नाहीत ग्रामसेवक. बसायचं 10-15 मिनिटं आणि जायचं, त्याला काय. आता हे आमच्या इथं कामच झालं नाही. 80,000 रुपये सोलर दुरुस्ती. कुठला सोलर ते आम्हाला तरी कळू द्या ना. कुठला आहे सोलर? आहेत का गावात? केडगावातलं लावले. मग मी चौकशी बरं का, मग चौकशी करायला लागेल. आता हे बौद्ध विहाराचं काम आहे 19,000चं. काय केलं नाही ते? ऊस लावाय माणसं आले ती. ऊसला अजून कराय माणसं आले. तू पप्या रे मला एक तुमचा माणूस 4 दिवस द्या. मीच येतो. नका दाखवू, मी सगळं बघितलं. नाही थांबा. यो 80,500 रुपयाचा एकच आहे मासा आहे. कुठं बसावला 80,500 रुपये. हे बघा कसला आहे मासा आहे ती तुम्ही सांगा. इथं रस्ता नाही गेला. 90,000च्या पुढच्या त्यांना बसायला. इथं रस्ता नाही निघाला. आणि ही बसावलेली 22,000 दाखवली. इथं कॉन्क्रिटीकरण नाही. मागासवर्गीय वस्तीत 79,000 रुपये कॉन्क्रिटीकरण आता दाखवलं. ही बी घ्या. त्याच्यावर बाकी कोणाचं नाव नाही. ही 12,500च आहे. हा बघा साहेब 12,500. $70,000च्या कचरा कोंड्या बसवल्या. कुठं आहे ते कचरा कोंडे? येऊन ते सांग. आणि ऑडिट आहे. बरं का साहेब, यांना पश्चिम महाराष्ट्र ओळखतो पण यांच्या गावचे ग्राम विकास अधिकारी ओळखत नाही. कोण नाहीत वैभव गायकवाड असं त्यांच्याकडून उद्गार आले. त्यांना बघायसाठी आज बोलवलं. तर ते बघायसाठी आले बोलवून नाही. कचरा कुंड्या 70,000. फॉगिंग मशीन 33,000 रुपये. कधीच गावात फवारली नाही. सांगा होते फवारणी सगळे गावातले लोक. आरोग्याचं तर 1 रुपयाचं काम करत नाही, पण आरोग्य करायला होते. नुसतं कर बसले आपलं टाकायचं आरोग्य कर. दरवाजा 12,000 रुपयाचा आहे पत्र्याचा. 4 फुटाचा सागवानी येतो त्यात. चौकट बांगली. विचार का आरोग्याचं 5 पैशाचं कधी काम केलंय का? मशीन शिवला आणली. मशीन शिवला आणली. असू दे वस्तू किंमत असणारी किंमत बघायची बाकी नाही आपल्याला.
जयंतीला ह्यांनी 10 रुपयाचा हार घातलाय बाबासाहेबांच्या जयंतीला, असा फोटो पुढे दाखवला आणि ह्यांना केली का विचारल्यावर राग आलाय शासनाचं सर्क्युलर असताना. जैविकवाले बाकींना काय तुम्ही काय थांबा की जरा, मी बोलतोय की गावातल्या सगळ्यांना बोलावणं बंधनकारक होतं ना यांनी. फोटो दाखवा म्हणजे तर फोटो दाखवताना सुद्धा आले मी माहिती अधिकारात फोटो घेतले. 10 रुपये तुम्ही एवढं पैसे भ्रष्टाचार केला आणि 10 रुपयाचा हार त्या संविधानिक ज्यानं निर्माण केलं त्याच्यावर तुम्ही संविधानिक पद बघताय. या माणसाच्या जयंतीला तुम्ही 10 रुपयाचा हार असा धरताय. तुम्हाला फोटो दाखवतो मी. मॅडमला विचारलं तर मॅडम म्हणतात माझा पर्सनल विषय आहे. तुम्ही आज जबाबदार आहेत या स्थानिक स्वराज्य संस्थेचे, विचारू शकतो आम्ही. स्टेटसला फोटो ठेवायचा की नाही? मॅडम स्टेटस मोबाईल प्रत्येकाचा असतो पण ज्यावेळेस आपण स्टेटस ठेवतो त्यावेळेस तो सार्वजनिक होतो. मला पानमळवाडी असू दे की मॅडम, तुम्ही मला सांगितलं करायला लावलं होतं. हो की 10 रुपयाचा हार तुम्हाला शोभतोय का तुमच्या पदाला? हा का सदस्य तुम्ही बोलवायचे होते सगळे जयंती उत्सव साजरा करताना, का बोलवले नाहीत सदस्य? हा द्वेष कसला म्हणायचा? समाज बांधवांना बोलायचं, गावातली 4 लोक गोळा करायची, म्हणजे तुम्ही फॉर्मॅलिटी पूर्ण केली नाही. निधीच आमचा खर्च केला नाही, आमचा निधी चोरलाय का चोरीला गेलाय ते तुम्ही सांगावं. आणि माझी मागणी आहे की अनुसूचित जाती जमाती नुसार कारवाई व्हावी. तुम्ही त्या अनुषंगानं कागदपत्र व्यवहार करणार असेल तर मला सांगा. मागासवर्गीय सदस्य इथं ग्रामपंचायतीमध्ये असताना त्यांना जर माहित पडत नसेल तर बाहेरच्या माणसाला काय माहित पडणार? 100% सूचक अनुमोदक म्हणतात आम्हाला काय माहितच नाही. बोलवा आता तुम्ही सदस्य सगळे. मग यांनी काय डोळे दाखवून सहाय्य केले का तिथे प्रोसिडिंगला? ते म्हणतात आमचं अक्षरच नाही. आम्हाला कधी विचारलं का बाबा तुम्हाला काय पाहिजे? मी अर्ज स्वतः दिलेले, आम्हाला विचारात घ्या म्हणून माझ्या ह्यांच्याकडे अर्ज पेंडिंग आहे ते आम्हाला विचारात घ्या आणि विचारात घेऊन वाटप करा. आम्ही आमच्या हक्काचं मागतोय ना. कागदात दिलंय त्यांनी 15% घसरगुंडीला सुद्धा वापरलाय. 2 ठिकाणी घसरगुंडी आहेत. पण एक घसरगुंडी डोनेशन मध्ये दिलेले, ती सुद्धा घसरगुंडीचं बिल यांनी दाखवले, ह्याच्यात काढले. नावं नाही त्यांना कळतेच की. नाव पण गावाला लोकांची ओपन मध्ये नाव पण घेतली. प्रत्येक वेळी मीटिंगच्या आधी प्रोसिडिंग वाचलं जातं. पण तुम्ही त्या समाजाला का विचारात घेतलं नाही? घेतलं होतं. सदस्यांना सांगितलं होतं कोणाकोणाला काय काय पाहिजे त्यांचे अर्ज मागवा. आणि सदस्य म्हणतात आम्हाला माहित नाही. बोलवा की सदस्य तुम्ही सदस्य बोलवा की तुम्ही आता बोलवा. मी काय आज काम करणार तुम्हाला पण माहितीये की तुम्ही असताना पण मी काम केलेलं आहे. हो बरोबर. ह्यो दरवाजा 11,000 रुपयाचा आहे. विचारलं तर सदस्य आम्हालाच माहिती. ह्यो दरवाजा 11,000 रुपयाचा आहे. हे त्याचं बिल आणि ह्यो याचा फोटो. लोखंडी आहे ना? हो बघा की दरवाजा बघायला जाऊ पाहिजे तर आपण. बरं सर, 4 वर्षाची ग्रँड दिली नाही मागासवर्गीय, 1 रुपया दिली नाही मॅडम. 97,500 रुपयाचे सोलर आहेत. हो का? बघू सगळ्या गोष्टी बघूया. कसं आहे एका वेळेला सगळं होणार नाही ते. सगळं नाही. आम्हाला लेखी आश्वासन तुम्ही देत असाल तर काय द्यायचंय तुम्ही सांगा. काय दोषी आढळल्यास फौजदारी दाखल करू म्हणून मी वरिष्ठ अहवाल त्याच्यावर. हो पण फौजदारीचे अधिकार आहेतच की तुम्हाला. तुम्ही स्वतः करणार ना. आता माझं साहेबांशी काय बोलणं झालंय, तुम्ही अहवाल सादर पोलीस स्टेशनला करायचा ना. कोणाचा? ही चुकीचं जे असेल नाही काय असेल का नाही हे त्यांच्यावर सीओनं पाठवणार आम्ही. हो सीओला पाठवणार की, पण तुमचे वरिष्ठच काढणार ना की वरिष्ठच हे करणार ना. मी काल सुद्धा तसा एक पत्र व्यवहार केलेला आहे. प्लास्टिक जे काय असेल ते आम्ही वरिष्ठ पाठवून देणार. वरिष्ठांना ठीक आहे. तुमच्या प्रोसेस नंतर होतात नाही. मी म्हणजे माझं आंदोलन तहकूब कुठल्या तुमच्या मुद्द्यावर करायचं हे मी सांगा ना मला. चौकशी केल्याशिवाय काहीच करता येणार नाही. हो पण मला आता करणार की चौकशी
मी शब्द देतो तुम्हाला चौकशी करणार म्हणून. नाही तर परत टाळी ठोक करा ना. काय प्रश्न नाही आहे? तोच शब्द आम्हाला ओळीत लिहून द्या ना. ज्ञानात अंदाज लिहून मी तयार करून यांच्याकडे पत्र दिलंय मागाशी. कशी मुद्दी एक नाही, मी मुद्दे असंख्य आहेत काल मुद्दे. तालुका पोलीस स्टेशन जे तांबे साहेबांना मागणी केली अनुसूचित जाती जमाती ऍक्ट नुसार कारवाई व्हावी, तर ते त्यांनी पोच दिलेली आहे मला. तुम्ही आश्वासित मला काय करणार ते मला सांगा. चौकशी सही करतो ना मी, काय असेल ते. तुम्हाला समोर घेऊन करतो चौकशी. चौकशी होतं त्यांनी परत कागद राहावी खायची म्हणून आता काय कागद रंगवून उपयोग होत नाही. एवढी सोपं नाही कागद रंगवायचं. माझं गाव चाललंय कशावर रंगावल्यामुळे तर चाललंय. लक्ष द्यायला पाहिजे, सगळ्यांच लक्ष द्यायला पाहिजे. आम्ही सारखं सरपंचांना मागणी करतो. मॅडम समोर आहेत, मॅडम मी मला पोच दिली नाही. विचारा त्यांच्या कर्मचाऱ्यांना. हे बघा, हे विषय नाही का दिली कसे नाही. मॅडम काका एक मिनिट मी बोलू का? मी घरी जाऊ. मला अधिकार आहे पत्र द्यायचा, मी पत्र दिला. त्यांनी मला उलट टपाली काहीतरी कळवायला पाहिजे होतं. त्यांनी मला पोच दिली का त्यांच्या तोंडा विचारा ना, का दिली नाही? कर्मचारीच बघा, कोणाला लाईनला बाहेर बोलावा. ओ कोणाला दादा, कोणाला दादा बाहेर या. माझी पोच का दिली नाही हो तुम्ही? तुम्ही कर्मचारी आहे, युवराज दादा तुम्ही, ती मला सांगा. लोकशाही सगळ्यांना द्यायला पाहिजे. माझी पोच का दिली नाही? मी अर्ज तुमच्याकडे दिलेली. कर्मचाऱ्याची पोच सर आपण ग्रामसेवक असतील. हो की, पण मी तुम्हाला काय सांगितलं की मॅडमची सही घ्या आणि मी नाही, तुमच्याकडनं नाही, घेतो. मी तुम्ही पोच द्या म्हणलं नाही. काय पटलं नसतं, काय प्रश्न नसतं. काय होतं लिपिक म्हणून द्यायची, त्याला काय प्रश्न आहे? तुम्हाला पुढे अण्णासाहेब सही घ्यायची नंतर. नाही नाही, पण मी दिलेलं मला भेटली का ती सांगा. आपण ऑफिसमध्ये आहे का नाही, मी पोच द्यायची, नंतर अण्णासाहेब समोर मांडायचा विषय बॉडी समोर. अहो काय कोऑपरेट केलं नाही यांनी. मला ते जयंतीचा फोटो मागितला, मला फोटो दिला नाही. मला म्हणजे माहिती अधिकारात मागा. म्हणजे ही भावना कुठली किंवा ही आरेरावी कशासाठी? मला किती दिवसात कारवाई करणार सांगा. तुम्ही चौकशी नाही, तुम्ही मला तुम्ही तारीख- सांगितलं दिवसात, मला माझं नाही. अहो मला हप्ता झाली तरी आवडेल. ही एका दिवसात होणार आहे का ती गोष्टी? हो किमान 8-15 दिवस लागतात सगळी चौकशी करायला. नाही चौकशी नाही. आता तुम्ही बघा चौकशी की आता नाही, काही चौकशी- ठिकाणी बरं का, तुम्ही आता ते 15% निधीला नाही, मला सगळ्या गोष्टी मी बघितल्यात, फार फार खाली करून सगळ्याच बघितल्या. होय सर, ऐका की सर, पत्रकार म्हणून विचारतो की जे काही कागदपत्र त्यांनी दाखवलेत ते काही पुरेसे नाहीत का? नाही, नाही, जे पोलीस- त्यांनी जे काय आरोप केलेत किंवा काय जे पोलीस केलंय, त्यांनाच घेऊन चौकशी करणार नाही. नाही तसं नाही. म्हणजे ते कागदपत्र दाखवतात ते एका दिवसात का होऊ शकत नाही? कागदावर प्रत्येक जागेवर ह्या गोष्टी बघायला पाहिजे. कारण मग ते जे काही कागदपत्र ते खोटे आहेत का, असा विषय होतो ना. तिथे लावलेले फोन, कागदावर असलेले फोन, ह्या सगळ्या गोष्टी बघायला पाहिजे. हो पण ती मागासवर्गीयांच्याकडे नाहीतच ना. बघणार आहे ना सगळं आपण. हो मी तुम्हाला त्यासाठी तुम्ही 10-15 दिवसाची जी मुदत मागताय ना, मग हे कागद पुरेसे नाहीत काय असं आमचं कागदावर पोलीस नाही, सगळ्या गोष्टी अनुषंगाने बघायला. कागद नुसतं एका कागदानं बघायला चालणार नाही ते. किती आहेत कागद, किती आणि ठीक आहे. कागद बघायचे हं. भरपूर कागद आहेत. तिकडे एक पिशवी आहे. कागदच कागद आहेत आपल्याला. आता त्यांनी आम्हाला जे जे सांगितलं ना ते आम्ही सगळं शूटिंग, ऐका की सर, सर ऐका आम्हाला त्यांनी सगळं शूटिंग दिलेलं आहे. जिथं काम झालंय ना त्याचं सगळं आम्हाला व्हिडिओ स्वरूपात त्यांनी दाखवलेलं आहे. तिथं कामच झालं नाहीत, तसे ते मंजूर झालेले बिल जे आहेत. नाही नाही, एक तुम्ही जबाबदार व्यक्ती म्हणून त्यांनाच मी मुदत देणार आहे. एक 15 पण दिवस. 15 दिवस अति होते. नाही नाही, त्यांना सांगून दिवस मुदत देणार आहे मी. चौकशी होणं गरजेचं आहे ना. रायटिंग मध्ये काय देणार? हा, रायटिंग मध्ये काय देणार? रायटिंग पत्र द्यायचं मी. काही काम असे येतात, ही काम आमच्या इथं झालंच नाही. या गोष्टी झाल्यात नाही झाल्यात, कागदावर आल्यात. नाही, आता विषय काय होणार आहे एक लक्षात घ्या. एक प्रामाणिक तुम्हाला सांगतो, जसं की तुम्ही मला सांगितलं की ओपन समाज सोडून 15% कुठं खर्च करता येत नाही. आता ह्यांनी ओपन समाजाचं ते 90% निधी खर्च केलाय. म्हणजे ती लोक उद्या म्हणणार आमच्या दारातली लाईट ह्यांच्या आंदोलनामुळे गेली. ती मानसिकता सर्वसामान्याची ती मानसिकता नसती साहेब. बरोबर आहे की सर्वसामान्य आम्हाला उद्या म्हणजे अजून आम्ही डोळ्यावर ती अजून डोक्यातच जाणार पाकच. म्हणणार आमच्या दारातली खांब ह्यांच्या आंदोलनाने गेले. मग ते त्यांचं खांब तसंच ठेवा. मग तुम्ही पाहिजे तर पदरच्या खर्चात मी काय म्हणतो वैभव दादा, ऐका, ग्रामस्थ पण आहेत, साहेब पण आहेत. जर आता ऑन द स्पॉट पाहणी केली तर पाहणी करावी त्यांनी, मी त्यांना म्हणतोय ना. आता तुम्ही जाऊन बघा. कारण जसं तुम्ही आम्हाला दाखवलं काम किती ह्याचं आहे, काय आहे. हाकेच्या अंतरावर बरं, वैयक्तिक प्रमुखांना लाभ घेता येतो का?
सरपंचांना घेतलेला आहे कागद दाखवते. बरं आता सगळं बरं काय सगळ्या गोष्टी बघूया आपल्या सगळ्या माहीत झाली सगळ्या गोष्टी बघूया आपण मीटिंग वगैरे चांगल्या नाही कधी अरे कागद मागवायला पैसे घेऊन मागवायचे म्हणजे किती अवघड पडते तिथं व्यवस्थित माहिती देत नाही अण्णा साहेब 15% मागणी मॅडमने तर किती वेळा केली म्हणून म्हटलं घरपट्टी पाणपट्टी मागा येऊ नका बीडीओला सांगा म्हटलं त्यांना ती पाण्याची 1,500 रुपये पावती घेतली एकीकडे मोदी म्हणतात घर घर जल यांनी 1,500 घेतलं नाही मोफत काही गोष्टी मोफत नाही हो पण 1,500 ज्याच्यासाठी घेतली ती पावती द्या ना. दुसऱ्या गावात घेत नाही हो साहेब किडगावात का होती इथं स्ट्रीट लाईट दुरुस्ती परत 40,550 म्हणजे लाईटी लावल्या किती दुरुस्त केल्या त्या लाईटी आणल्या लावल्या दुसऱ्या दिवशी दुरुस्त केल्या हो पण तीच की बोल की तुला मुद्दा प्रशांताला सांगायचं हो पप्पू दादा आता ह्यात काय म्हणतात बघा की 15% मागासवर्गीय खर्च व 10% महिला बाल कल्याणबाबत मागासवर्गीय खर्चाबाबत चर्चा करण्यात आली. त्यातून सौर दिवे जैनद्वारे खरेदी करण्यात आले व अंगणवाडीच्या मागील मागणीनुसार घसरगुंडी देण्यात यावी. ह्या आम्हाला घ्या ना विचारात विचार करून सगळ्या गोष्टी होतात काय माझ्या सगळे मुद्देच काढलेले जे मार्करने हे केले का नाही हो प्रशांताला बघा ती पावती आमचं म्हणणं बाकीच्या गावातली कामं तिने कुठं घेतलंच नाही दुसऱ्या गावात नाही घेतली असं म्हणणं नाही दुसऱ्या गावात घेतले आता हे बघा 15% मागासवर्गीय अनुदान मधून आलेले देवी बसवणे बाबा. आता ह्यात एक म्हणजे 2-3च म्हणजे बुद्धिस्ट समाज जर म्हणलं तर ह्यात नाही म्हणजे आम्ही हाय का नाही मागासवर्गीय का आम्हाला मागासवर्गीय हे आहेत ते मागासवर्गीय आहेत का मोहन जाधव यांच्या घराजवळ टाकल्यापैकी मोहन जाधव ते नाव नाही का बघा सरपंचांच्या घरात स्वतः मी तेच म्हणतोय ना मॅडमला विचारा चौकशी करू सगळी चौकशी करू अहो मॅडम आता तुम्ही काय बोलू नका मला काय मी चौकशी करून कुठल्या एवढं सांगा मॅडम जे तुम्ही लावल्यात त्यात किती मागासवर्गीय ती तरी सांगा मला. 83 मागासवर्गीय नंदनवन मध्ये तिथं जाताना 10 घरं जातानाच रस्त्यानच आहेत आधीमध्ये 83 हो नंदनवन मध्ये मागासवर्गीयांचा विचारतोय मी तुम्हाला मागासवर्गीय नाव कुठले बघा की माझा अर्ज नाही का मॅडम तुम्हाला माझा अर्ज नाही का मी आला तर तुमचा जो अर्ज आला त्यानुसार मी कारवाई पण केली तुमच्या समाजामध्ये भिंत बांधून दिली नाही भिंतीसाठी मॅडम किती संघर्ष करायला लागला अख्खं गाव 2 महिने आम्हाला वाईट टाकले ही परिस्थिती आता तो विषय मला काढायचा नाही एक माणूस गावातला आला नाही आमचा वैयक्तिक आहे मॅडम तो लढा वैयक्तिक आहे आणि त्या बोंगळ कारभारामुळे ती भिंत झाली नाही तर गावाला भिंत मनाने केलेली नाही हा सगळा बोंगळ कारभार तुमचा बाहेर येईल म्हणून गावातला एक माणूस आला का बघा बरं सगळे तिथं कोण आलं 2 महिने आम्ही कसे माहिती कार्यक्रमाला बायका सुद्धा बोलायच्या बंद झाल्या मग ती आम्ही बघलंय ती आम्ही आमच्या म्हणजे त्या भिंतीसाठी आम्ही त्याग किती केलेला आहे ते सर्वांना माहिती आहे. तरी दोस्तीला अन्याय करते गाव काय कोण आलं नाही आमच्याकडे पण 3 माणसं मी बोलतोय थांबा की तुम्ही जरा ह्यांनी एवढं म्हणजे विष पेरायचं काम केलं का नाही अहो आम्हाला एवढा त्रास झाला आम्हाला सांगावं ना बरं आमचं गावावर वाकडं नसताना हे राजकारण एवढं झालं की गावातला एक माणूस येऊन दिला नाही कार्यक्रमाला मग गावाने हे भ्रष्टाचार का बघितला नाही तुम्हाला कसला कुंडीची मागणी किती गावानं
माता रमाईची जयंती ही हळदी कुंकवानं साजरी व्हायची. सगळ्या माय माऊल्या सगळ्या जाती धर्माच्या एकत्र येत होत्या. हे सगळं बंद झालं. अजून इथं पण कुंडे पडले ठेवायचं कुठे हे जेवण 2-3 वेळा कुंडे आहेत आमच्या इथे ठेवा. आमच्या घरातली जातात करत. अजिबात असं नाही की तिथं आमच्या इथं मागणी केली तिथं काय नाही. अहो मुतारीच पाडायसाठी ते किती त्रास झालाय आम्हाला माहिती. चौकशी व्हायस्तोवर पण टाळा मारतो पंचायतीला. ग्रामपंचायतीचं साहित्याची मारुतीच्या देवात ठेवले ना की 2 दिवसात खाली करायचं नाही आम्ही बाहेर टाकून द्या. मारुतीचं म्हणजे त्यांना सांगितलं मारुतीच्या देवाचं साहित्य ठेवले ना ग्रामपंचायत आवाज येत नाही तोपर्यंत ग्रामपंचायत तुमच्या कर्मचाऱ्यांना त्याला जबाबदार तर ते कोण घ्या आणि ताकद घ्या. अहो जी विष पेरणारी इथं येत बी नाहीत. ही सर्वसामान्याला त्रास मला आहे. माहिती आहे सगळ्या गावात परिस्थिती काय असते ती प्रत्येक गावात काय असते. बोरणं व्यायाम करायला झाली एवढी अडचण झाली त्या मंदिरात मारुती मंदिर आहे का मग तुमचं खरेदी केले मग वाटलं का नाही त्या गोष्टी. आज जर तुम्ही बाहेर न आलेल्या माणसांना मग मॅडम सांगतात 83 तिथं लाभार्थी मग हिथं इतकी काही गावात किती आहे त्यांना माहित नाही. हा गावाची सोय मग ते 83 त्यांनी विचारात घेतले का. पहिलं स्थानिकांना विचारलं अहो, पाहिजे. स्थानिक यांनी ठराव बाहेरच्या माणसांचं घेतले. ती ओनरशिप मध्ये ते स्वतः राहतात ना तिथं त्यामुळे ती सांगतात. नाही ऐका बाकी 2 मिनिटं मला बोलू दे की जरा. कशाला बोलू दे की नाही तुम्ही जातो घरी. तेच आहे ना विषय. 83 लोकांकडून ग्रामपंचायतीला मिळकत किती जमा होते का? 83 लोक आहेत मग तिथे एकच बल लावलाय. ऐका की एकच बल लावलाय. काय इकडे तुम्ही लावल्यात 3 मग तुम्ही दुसरा निधी टाका ना किंवा तुमच्या खिशातले टाका. 15% निधी वाढला पाहिजे ना. 83 लोकांना जर तुम्ही त्याचा लाभ देताय तर त्यांचा मिळकत येणारी ग्रामनिधी आहे का नाही. ग्रामपंचायतीची ग्रामनिधी आहे का नाही. नाही ग्रामनिधी नव्हे. त्यांना जर तुम्ही 15%चा लाभ देताय तर त्यांचा मिळकत ग्रामपंचायतीला जमा होतोय का ते दाखवा. त्याची सोसायटी दाखवावं लागेल ना. 83 लोक तिथं त्यांच्या मान्यता दिली का नाही त्यांचा कर होतो का सगळा जमा. मग तो 15% वाढली पाहिजे. सोसायटी ती लाभार्थी त्यांचं त्यांनी एक नंबर चूक केली. बघ ते विषय कसा होतो. विषय काढला की तेव्हा दुसरीकडे जातो. आमचा समाज टार्गेट होतो. आता तिकडे 3 बल लावलेत. तुम्ही कागदावर 2 लिहिलेत. प्लॉट मध्ये एखादी गावठांमध्ये नाही आता हे त्यांनी लाभार्थी त्यांना ठरवले ना तर त्यांची अहो, मिळकत सगळे ग्रामपंचायतीला जमा तुम्ही- झाली पाहिजे. मी तुम्हाला सांगतो काय माहिती जेवढे मुद्दे आहेत का नाही जेवढे तुमच्या मुद्दे आहेत ते जेवढे मुद्दे आपण काढून नाही माझी मागणी काय आहे तुम्ही 19 पासून सगळीच चौकशी करा. चौकशी करणार की पण वेळ पाहिजे. निदर्शनाची आली त्याशी पॉईंट वाचल्या की म्हणजे त्याच्यावर हे परत चौकशी मी बघण्यापेक्षा पण मी मुद्दे आहेत का नाही मी बघणारच पण तुम्ही बघून ते मुद्दे सांगा. नाही, मी काय करतो मी सगळं लिहून काढून तुम्हाला व्हॉट्सअप करतो. पण एका दिवसात होणार नाही. तुम्ही सांगा किती दिवस. त्या दिवशी नाही झाले की दुसऱ्या दिवशी खरंच टाळा. मग 353 नाही नाही दाखल. सुवर्ण मध्ये त्या आमच्या मामींनी आता एक पर्याय सांगितलाय. तुम्ही 8 दिवसाची मुदत मागताय ना तर 8 दिवसात हे लावत नाही. 8 दिवस तुम्ही करून लावा. तोवरपर्यंत काम बंद राहू नाही, द्या. तसं- आंदोलन स्थगित करतो आम्ही. तसं 8 नाही करता दिवसात येत. काय महापूर येणार नाहीये साहेब. नाही करणार. मग नाही करता येतं मग तुम्ही असं लिखित स्वरूपात द्या की याच्यात योग्य तो निर्णय केला जाईल आणि निर्णय नाही, नाही, माझी मागणी आहे, फौजदारी दाखल व्हावी. अॅट्रॉसिटी हा गुन्हा नाही, मी दाखल आवाज होईल. उठवण्याचा संबंधित जेवढे जे कोण जबाबदार असतील आमचा निधी आम्ही चोरला आहे. आता मानसिकता ही ठेवलेली की गाव आमच्यावर नसलं तरी चालेल. कारण आम्ही 2 महिने भोगलेलं आहे. अहो कीर्तनाचं नियोजन आम्ही केलेलं. काही लोक म्हणलीत की महाराजांनी कीर्तन करायचं आणि आपण तिथं बसायचं. म्हणजे आम्हाला जी वागणूक आता आम्ही आमच्या हक्काची लढाई आम्ही स्वतंत्र लढतोय ना. अहो, तुम्ही कीर्तन केलं तर आम्ही आणून तमाशा नाचू ठेवू तिथं. म्हणजे आमच्या हक्काची लढाई आम्ही लढतोय. आम्हाला गावच्या पाठिंब्याच्या अपेक्षा नाही. तरी सुद्धा आम्ही गावच्या सर्वांगीण विकासासाठी तुमचं लक्ष वेधण्यासाठी इथं बसलेलो आहे. कारण राजकारणात गावाचा विकास राहतोय बाजूला आणि ही सगळं जिरवाजिरवीचं राजकारण आहे. ही सर्वांगीण विकासासाठी चाललंय. हे आंदोलन आमच्या समाजासाठी नव्हे किंवा आमच्या वैयक्तिक स्वार्थासाठी नव्हे. जिरवाजिरवाच्या राजकारणात गावचा बाकाच होतोय. विकास राहिला बाजूला. राजकारणाचं वातावरण दूषित होतं. आम्ही भोगलंय ती. म्हणजे वस्ती त्याला बंदी केली होती. म्हणजे आम्ही असे दिवस काढलेत की वस्तीला वाईट टाकले. त्याचा फरक नाही. आम्ही संविधानिक मार्गाने लढतोय आणि गावासाठी याचे लढतोय. व्हिडिओ पुरावे माझ्या मोबाईल मध्ये आहेत सर.
आम्ही सत्य बाजू आहे, आमची चुकीची असली तर आम्हाला सांगा. ही प्राप्त परिस्थिती आहे. मूळ गावची लोक राहिली बाजूला. 83 माणसांचा काही संबंध घेतलाय ना ते खूप फायद्याचा झाला की त्या 83 लोकांच्याकडून जी मिळकत यावी लागते, ज्याच्यासाठी त्यांनी लाभ घेतलाय, ती मिळकत ग्रामपंचायतीने आली का ती पण दाखवावी त्यांनी. मग जर आली असेल तर ग्रामपंचायतीची मिळकत वाढली ना. त्यांना तुम्ही आरोग्य सेवा, रस्ता सेवा सगळं देताय सेवा सुविधा. त्याच्यावर त्यांचा फोकस चौकशी काय सगळेच मुद्दे चौकशी ही 13,000 रुपये जाईल. ही खाली 25,000 आहे. मी चौकशी केली 87,000 आहे. मग तुम्ही बसवलाय कुठं गावात? सोलर दुरुस्ती तुमच्या 80,000 कुठं बसवलाय? नाही, आम्हाला लिखित स्वरूपात द्या. आंदोलन स्थगित होईल, बंद होईल. तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करणार. तात्पुरतीच करायची. पण ती बाईट यांची पण बाईट घ्या साहेब. आता त्या दिवशी ती म्हणली की चौकशी केली आहे. खाडी साहेब स्वतः म्हणली चौकशी केली तुम्ही. मी सहज आलो इथं. सहज आला सर, पण ती म्हणली चौकशी झाली. श्री वैभव गायकवाड, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांनी आज अहमदाबाद ग्रामपंचायत या ठिकाणी टाळेठोक आंदोलन करण्याच्या दृष्टीनं ग्रामपंचायती उपस्थित राहून टाळेठोक आंदोलन करणार होते. मात्र त्यांनी ग्रामपंचायत मार्गावर ठिय्या आंदोलन करून ग्रामपंचायत झालेल्या ग्रामसेवक आणि सरपंच यांच्यावर बेकायदेशीर कारवाई करण्याबाबत त्यांनी काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत की त्याच्यामधून ग्रामपंचायत निधीचा आणि 15% मागासवर्गीय खर्चाचा गैरव्यवहार झाल्याचे निदर्शन आणून दिलेले आहे. त्या अनुषंगानं मी आज या ठिकाणी उपस्थित होऊन त्यांचे मुद्दे जे काय आहेत त्याची माहिती त्यांच्याकडून करून घेतली. तसेच त्यांनी जे मुद्दे आहेत त्यांनी त्याचे माहिती आम्हाला यापुढील काळात सांगण्यात ठराविक मुदत देण्यात येऊन त्या काळात निदर्शन आणून देण्यात यावी. त्या अनुषंगाने चौकशी करण्यात येऊन त्याप्रमाणे जे दोषी आहेत त्यांच्या कारवाई करण्यावरचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात पाठवण्यात येईल. ग्रामपंचायत अहमदाबादमध्ये सरपंच आणि ग्रामसेविका यांनी मनमानी कारभार करत जो भ्रष्टाचार केलेला आहे, या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी गेले कित्येक दिवस पत्रव्यवहार करून आज योग्य ते न्याय न मिळाल्याने टाळेठोक आंदोलनाचा इशारा दिला होता. निर्णयानुसार मागासवर्गीय 15% अनुदानाचं वाटप हे प्राधान्याने केलं पाहिजे आणि हा निधी मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी, विकासासाठी वापरणं गरजेचं असताना आर्थिक हितसंबंध जोपासत भ्रष्टाचार करून तो निधी इतरत्र वळवलेला आहे आणि हा निधी इतरत्र वळवल्याच्या आम्ही कागदोपत्री प्रशासनाला दाखवून दिलेला आहे. तर आजच्या या आंदोलनाच्या वतीनं हा मागासवर्गीय निधी इतरत्र वळवले असल्याने अनुसूचित जाती जमाती ऍक्टनुसार गुन्हा दाखल करावा अशा स्वरूपाची मागणी आम्ही काल सातारा तालुका पोलीस स्टेशनचे सन्माननीय तांबे साहेब यांना केली होती. आजच्या या आंदोलनाच्या अनुषंगानं बरेच पुरावे हातामध्ये घेऊन सन्माननीय पंचायत समितीचे दळवी साहेब या ठिकाणी भेट देण्यासाठी आले होते. त्यांनी कागदपत्रांची पडताळणी केली. त्यांनी शब्द दिलेला आहे की 8 दिवसात मी चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळं हे आंदोलन तात्पुरते स्थगित करत आहोत असं मी आपल्याला सांगतो आणि चौकशी करून दोषींवर कारवाई नाही झाली तर याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाचा लढा आम्ही आमच्या वतीनं उभारणार आहोत. याची आपल्या दप्तरी नोंद. जय शिवराय, जय संविधान. मी आयुष्यमान संदीप जाधव. आंबेडकर चळवळीत काम करणारे आमचे धम्मबंधू वैभवराव गायकवाड यांनी जो सन 19 पासून सन 2019 ते आज अखेरपर्यंतचा जो भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी लढा उभा केला आणि या लढ्यामधून जे काही आता निष्पन्न झालं
त्याच्यात निश्चित स्वरूपात काळं बेरं हे दिसून येत आहे प्रथम दर्शनी. आणि दळवी साहेबांनी असा शब्द देखील दिलेला आहे की याच्यात योग्य ती चौकशी करून आम्ही मागितलेल्या सगळ्या मागण्या मान्य करून सरतेशेवटी यावर गुन्हा दाखल होईल. फक्त एक विशेष असं याच गोष्टीचं वाटतं की आज देशाला आपण 1947ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आज आपण 79वा वर्धापन दिन स्वातंत्र्य दिन साजरा करतोय. यावेळी जो निधी आमचा वळवला गेला या गोष्टीकडं हेतुपुरस्पर लक्ष न देणारे आणि तो निधी वळवणारे, आम्ही तसं महिलांचा सन्मान करतो, पण निश्चित स्वरूपात आमच्या धम्मबंधूंनी या घटनेच्या खोलात जाऊन सागरात शिरून क्षीरसागरताईंचा जो काही केलेला प्रताप उघडकीस केलाय याचा पाठपुरावा करण्यासाठी मी नेहमी यापुढे दक्ष राहून त्यांच्या गोष्टीचा पाठपुरावा करेन एवढंच जाहीर करतो आणि थांबतो. जय भीम, जय शिवराय, जय संविधान.